मित्रांनो, जर तुम्हाला घरकुल घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 2024 मध्ये आवास प्लसचं एक ॲप्लिकेशन आलं होतं आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जवळपास लाभार्थ्यांनी घरकुलाचा सर्व्हे केला होता. सर्व्हे केल्यानंतर याची प्राथमिक यादी आता तुमच्या ग्रामपंचायतीकडे 15 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी पाठवण्यात आले. ज्या ज्या व्यक्तीने या ठिकाणी जो सर्व्हे केला होता त्या जवळपास व्यक्तींचे नावं आलेले आहेत. जवळपास 17 लाखांपेक्षाही जास्त लाभार्थ्याचे या ठिकाणी नाव आलेले आहे. आता नाव आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला हे हमीपत्र तुमच्या ग्रामपंचायतीला भरून द्यायचं. आता हे हमीपत्र कशासाठी आहे? प्राथमिक यादीमधून तुमचं नाव हे कायमस्वरूपी करण्यात यावं, यासाठी हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी भरून द्यायचं आहे. हमीपत्र कसं भरायचं ते सांगतो. त्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मित्रांनो, हे हमीपत्र आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकले आणि त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस 2024चा हा हमीपत्र आहे. रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये भेटेल. ग्रामपंचायतचं कार्यालय, तालुका आणि जिल्हा टाकायचं, वरती दिनांक टाका. अर्जदार आणि बेनिफिशरी जी आयडी ती अर्जदाराचं नाव टाकायचं आणि बेनिफिशरी आयडी मध्ये तुमचा बेनिफिशरी आयडी तुमच्या ॲपमध्ये किंवा ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला दिलंय की बा आवास प्लस 2024 अंतर्गत तुम्ही सर्वेक्षण केलंय, यामध्ये काही चूक वगैरे नाही असेल तर आम्ही स्वतः जबाबदार अशा प्रकारे दिलंय. खाली काही पॉईंट दिलेत बघा. तुमचं पक्क घर नाहीये, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नाहीये, 50,000 किंवा त्यापेक्षा अधिक तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, तुम्ही गव्हर्नमेंट नोकरीला नाहीत, शासकीय सेवेत नाहीत, तुम्ही आयकर भरत नाहीत किंवा 5 एकरपेक्षा जास्त किंवा सिंचित जमीन तुमच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त नाही, मासिक वेतन तुम्हाला 15,000पेक्षा जास्त नाही, कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे अगोदर घरकुल घेतलं नाही, अशा प्रकारचे पॉईंट्स आहेत. खाली दिलेली माहिती वगैरे बरोबर आहे अशा प्रकारे दिले. आता काय करायचंय, तुम्हाला यासोबत डॉक्युमेंट जोडायचे. आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड. खाली लाभार्थ्याचं नावमध्ये तुमचं नाव टाका, सही कार्य आणि मोबाईल नंबर द्यायचा. एवढं सर्व हा फॉर्म भरायचा आणि हा फॉर्म तुमच्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये या डॉक्युमेंटसह नेऊन द्यायचा.